आज तुम्हारे भाई ने व्लॉग कॉलेज खत्म होने के बाद ही चालू किया। आज गोपी भाई ने लाई थी अपनी गाडी। कॉलेज खत्म झाल्याबरोबर गोपीने डायरेक्ट मला ट्युशनवर आणून सोडलं, चालला गेला तो घराच्या रस्त्याने। मला असं वाटलं होतं की गोपी घरी चालला गेला, पण तो डबल वापस आला आणि म्हणे आता मी ट्युशनच करतो म्हणे। आता पब्लिक तुम्हाला भेटतो डायरेक्ट ट्युशन खत्म झाल्यानंतर। 50 सेकंदाची ट्युशन करून आम्ही निघालो रे सगळे पोट्टे लोक घराच्या रस्त्याने। घराच्या रस्त्याने जायच्या पहिले आपल्याला अगोदर डेपोच्या रस्त्याने जागते, तर निघालो सगळे पोट्टे लोक आम्ही डेपोच्या रस्त्याने। शिवराज भाऊ म्हणे मला ब्लॉग मध्ये तू कधीच नको घेत डेपो मध्ये आमची एसटी लागलेलीच असते। चला म्हटलं मग जाऊ आपण एसटी, तर निघू घराच्या रस्त्याने। चांगला गावगळ्यातला हिरवा हिरवा पाला पात पात निघालो आम्ही घराच्या रस्त्याने। उन्हीचा सामना करत करत काळा तोंड घेऊन मी पोचलो माझ्या गावात। ह्या गोऱ्या गोऱ्या उन्हीनं माझ्या काळ्या काळ्या तोंडाले पूर्ण काळं करून टाकलं। चोरासारखी घरात एंट्री मारल्याबरोबर मला समजलं की आज किचनची बारी होती साफसफाई करायची। आता एवढी मोठी साफसफाई म्हटल्यावर कोण करण, आपली आईच करण ना। आता हे पाहून गेले लेडीज पॉवर। आपल्या जीवनात पोरगी असो का नसो, पण जर सीताफळ नसन तर मरून झाले पुरते। माझं सीताफळ खाणं होईपर्यंत तुम्ही आपल्या रील्सला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय मंडळी, राम राम मंडळी।